दरम्यान मराठा आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघू शकतो, जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। जरांगेंच्या मागण्यांचं निवेदन मिळालं असंही विखेंनी म्हटलेलं आहे। तर सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। जरांगेंचा निरोप आल्यास चर्चेला जाऊ असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान सरकारनं तातडीनं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे, मात्र ज्यांना आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना चर्चेसाठी वेळच नसल्याचा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावलाय। आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती। तथापि आता आज ते पोहोचलेले आहेत। त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात त्यांनी पूर्वीच शासनाकडे निवेदन पाठवलेलं आहे। त्या बाबतीमध्ये आमच्याकडे सर्व चर्चा सुरू आहे। हे मराठा समाजातील गरजू जे आहेत लोकांना त्यांना मदत करणारं असा प्रकारचं आंदोलन आहे आरक्षण देण्याचं। कारण त्या आंदोलनाची दखल तातडीने घेतली पाहिजे, परंतु ज्यांना अध्यक्ष केलंय त्यांना वेळ नाहीये। ते इकडे छोट्या मोठ्या कामांमध्ये फिरत असताना दिसत आहेत। असं आहे की ज्यांना अध्यक्ष केलं त्यांची जबाबदारी आहे, गेलं पाहिजे, बोललं पाहिजे। अजून त्यांना तर वेळ मिळालेली दिसत नाही।